मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता वाजले सकाळचे 4 आणि आम्हाला 4:45पर्यंत पोचायचं आहे एअरपोर्टला. आणि एअरपोर्टला आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपबरोबर आम्ही हा प्रवास सगळा करणार आहोत. तर माझी आंघोळ झालेली आहे, मी पूर्ण तयार झालेलो आहे. तर जिजू आणि माझा भांजा ते दोघेही तयार होत आहेत आणि आम्ही आत्ता आहोत बँड्राला. दुबईच्या ट्रिपची मजा बघायला ह्या ट्रिपमध्ये पूर्ण ब्लॉग बघा. ऑलमोस्ट आपली सगळी तयारी झालेली आहे आणि आपण पॅकिंग करून तयार आहोत. ओला किंवा उबरची आता वाट बघतो आहे. आमचा अखिलेश भाऊ करतो आहे ओला किंवा उबर बुक. चला, आमची आता कॅब आली आहे, आम्ही आता खाली उतरतो. छोटाही गाडी आहे. चला, तर आपली कॅब आलेली आहे. चला, तर मग आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा. तर आम्ही आता निघालोत मुंबईतून बँड्रामधनं एअरपोर्टकडे जायला. कारण आपली ही ट्रिप तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मगापासून मी बोलतो आहे दुबईला जायचं. तर आत्ता निघालो आम्ही दुबईला. आपल्या ब्लॉगची फर्स्ट ट्रिप असणार आहे, जी पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे. एन्जॉय करण्यासाठी चाललो आपण. अरे माझीच बायको आहे, बापरे. माझीच बायको आहे. मी बोलतो एन्जॉय करायला चाललो आहे. नाही, एन्जॉय नाही करायचा. हा, आपण आता एअरपोर्ट रोडला आलेलो आहे. हार्डली 5 मिनटं लागतात, 5 ते 10 मिनटं. आपण चालू केलेलं 36ला, बरोबर 4:36ला आणि 4:43 झाली. अजून 3 मिनटात आपण 10 मिनटात पोहोचून जाऊ एअरपोर्टला. हा काय एअरपोर्ट चालू आहे. तर आपलं फ्लाईट आहे स्पायजेटचं. इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2वरनं आपण जाणार आहोत. तर आपण आता पोचलो आहेत इंटरनॅशनल एअरपोर्ट सहार. तर आता आपण 2 नंबर गेटवरनं आत जाणार आहे. तर आता बोर्डिंग पाससाठी आम्ही लाईनमध्ये उभे आहोत आणि बोर्डिंग पासला 6 वाजता आय थिंक सो विंडो ओपन होणार, अर्धा तास आहे. तर आता वाजलेत 7 आणि आम्ही 1.5 तास आहोत या लाईनमध्ये. 6:30 झालेत, 1 तास झाला लाईनमध्ये. आणि अजून बोर्डिंग पासचा आता पता नाही. खूप गर्दी आहे कारण दुबईला ओन्ली नॉट अ टुरिस्ट पर्सन लोक जातात, वर्क पर्सनसाठी पण जातात. ही अशी गर्दी आहे. बोर्डिंग पास तर मिळाला आम्हाला आणि आता गेट नंबर 85वरनं पुढचा प्रवास आहे. सामान, सिक्युरिटी, कॅमेरा वगैरे सगळं चेक होणार आहे. आता ते बघूया कसं काय होतं ते. 8चं फ्लाईट आहे आणि आता झालेत 7. तर बऱ्यापैकी गर्दी असते यार इकडे. म्हणजे 2 तास अगोदर बोलवतात, 2-3 तास. मला असं वाटलं होतं की 3 तास अगोदर बोलवलं, एवढं लवकर काय करायचं. पण खूप काम असतं आतमध्ये. पहिल्यांदा जर आपण ट्रॅव्हल करतो तर या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. इमिग्रेशन क्लिअर झालं, फर्स्ट पडाव तर माझा तर क्लिअर झालं. आता अभिषेक आणि अभिषेक आणि महेंद्र जीजूचं पण झालं. काय विचारलं? कुठे चालला? मी फिरायला. मला म्हणते विचारलं म्हणजे कोण नातेवाईक राहतं का? नाही, कोण नातेवाईक कशाला पाहिजे? खूप छान देखावा केलेला आहे ते ना. नाही, आणि आपला 85 नंबर आहे तो. आता आम्ही नाश्ता आणला आहे घरून, डोसे आणि चटणी. आता ते खाणार मस्तपैकी आणि मग फ्लाईटमध्ये आरामात एक 3 तासाची झोप काढणार आहे ना भाऊजी. 3 तासाची झोप मस्त, 1-2 घराटे मारायचे, सगळ्यांना उठून टाकायचं. तर आमचा स्टाफ अजून आलेला नाही. 8:10चा फ्लाईट आहे आणि लमसम टाईम आता 7:48. पण वाटत नाही 8:10ला हे फ्लाईट सुटेल कारण जे स्टाफ येणं आणि भरपूर काय इश्यू आहेत. तिकडे पण चालू आहे काहीतरी इश्यू आहे. तर आपल्याला काय, आता आपण निघालो आहे 7 दिवस पिकनिक करायला. आता त्यांनी दुबई इकडे जरी मलबार हिलला जरी फिरवून आणलं तरी आपण दुबईच बोलायचं झालं. आता आमची फ्लाईटमध्ये जायची लाईन सुरू झालेली आणि आम्ही एवढ्या लाईनमध्ये उभे आहोत लास्टला, मी आणि अभिषेक. बऱ्यापैकी लाईन आहे आणि सकाळचं एअरपोर्ट एकदम खाली असतं, मस्त वाटतं.
कारण सकाळी इंटरनॅशनल फ्लाईटला जास्त सकाळची गर्दी नसते, रात्रीचं फुल असतं. आता आपण ऑलमोस्ट एअरपोर्टच्या बसमध्ये बसलेलो आहोत आणि इकडनं आता फ्लाईटकडे जाणार. आणि ह्या ट्रिपला सुरुवात आता प्रॉपरली झालेली आहे. लास्ट मोमेंटपर्यंत असं वाटत होतं की ट्रिप कशी होते, कशी सुरू होते, काय हालात आहेत तिकडचे, कसे आहेत. तर आता चेक करूया. आपली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप दुबईसाठी आणि आपलं एअरपोर्ट. तर हे आपलं फ्लाईट आहे स्पायजेटचं. तर हे आपला आता फ्लाईट आहे. तर हे आहे आमचं फ्लाईट आणि या फ्लाईटमधून आम्ही दुबईपर्यंतचा प्रवास करणार आहोत. 8:10चं फ्लाईट होतं, 8:55 झाले पण अजून काय फ्लाईट उडायचं नाव घेत नाही. बसलं ते पण मिडलला, साईडला, या साईडला. बाहेरचा काही लुक. चला टेक ऑफ आणि लँडिंग आता बघूया. तो आपलं फ्लाईट पुशबॅक झालं आणि रिव्हर्समध्ये चाललं आहे पाठीमागे. 3 तासाचा आपला फ्लाईट जर्नी आहे आणि 3 तासात आपण दुबईला पोचणार आहोत. बघूया फ्लाईटमध्ये अजून काय चांगलं दाखवत असेल तर तुम्हाला जरूर दाखवेल. माझा या ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. पहिल्यांदा एखादा मिडल क्लास माणूस जेव्हा आपण इंडिया सोडून बाहेर जातो फिरायला म्हणा किंवा कशासाठी म्हणा, तर ती एक एक्साइटमेंट खूप वेगळीच असते. फ्लाईटमध्ये तर बरेच वेळा बसलो पण इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये ही आपली पहिली वेळ. तर चला. तर हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. ॲक्च्युली डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही एअरपोर्ट तर सेमच आहे. रनवे आपल्याकडे 2 आहेत. मला एकदम विंग्सच्या वरती सीट मिळाली आहे, त्यामुळे ते बरेचसे फ्लाईट्स वगैरे. आता आपण एका टोकाकडनं म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या इकडे आसपास उभे होतो एकदम जवळ. आता टेक ऑफसाठी जाणार सरळ साकीनाक्यापर्यंत असेच स्लो आणि मग तिकडनं रिटर्न फ्लाय करण्यासाठी तिकडनं रनवेवरती स्टार्ट करणार. मस्त. आता आपण प्रॉपर रनवेला आलेलो. यू टर्न घेते. इथे एअर इंडियाचं अजून बरेच छोटे इंटरनॅशनल फ्लाईट्स, डोमेस्टिक फ्लाईट सगळ्या इकडनंच टेक ऑफ करतात. आता आपण प्रॉपर रनवेवरती उभे आहोत. आता फायनली आपलं प्लेन रनवेवरती धावायला लागलं आहे आणि आता टेक ऑफ होण्याची वेळ तर आलेली आहे पण अजून स्पीड काय एवढा पकडला नाही आहे. आमचं फ्लाईट काय असं. वाव. उड़ गया. काही वेळातच आपण समुद्र किनारा क्रॉस करतोय. बँड्रा सी लिंक समोर दिसतोय तो आणि धुकं असल्यामुळे ना वरळीकडचा भाग काही दिसत नाही आणि आपण आता अरबी समुद्राच्या वरती आहोत. फ्लाय करतोय. कसं वाटलं? छान. खाली आहे ना मस्तपैकी एक शिफ्ट आहे. मोठ्या ज्या कमर्शियल
शिप आहेत ना त्या दिसतात आहेत खाली. ते साऱ्या म्हणजे सरळ डोळ्यांनी दिसतात, पण कॅमेऱ्यामध्ये किती स्पष्ट दिसतील माहिती नाही मला. ते मी झूम करण्याचा प्रयत्न करेन पण आता आपण अरबी समुद्राच्या वरती आहोत बरोबर. आणि 3 तासाचा फ्लाईट जर्नी आहे. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. नॉर्मल 9:36 झाले. 9:30ला फ्लाईट टेक ऑफ झालं आणि 6 मिनटं झाली आता फ्लाईट टेक ऑफ. बघूया. तर हा आहे वॉशरूमचा काही व्हिडिओ फ्लाईटमधलं. असं एक छोटंसं वॉशरूम आहे जिथे समोर एक मिरर आहे. हा एक हात धुवायला आहे. स्मोकिंग इथे प्रोबब्ली नाही आहे. आणि हा असा टॉयलेटची सीट आहे. तर पाहतोय आपण प्रवास. बोर झालं आहे. आताशी 1 तास झाला आहे. अजून 2 तास बाकी आहेत. जेव्हा तर या ट्रिपमध्ये आपण सकाळी निघालो 4 वाजता, 4:30ला सॉरी 4:15 पावणे 5ला आपण एअरपोर्टला पोचलो. तिकडनं मग 5:30ला आपण आतमध्ये एअरपोर्टला आलो. थोडंसं ब्रीफिंग झालं तिथे सगळ्यांची ओळख वगैरे. आणि आमचे जे कल्पेश होते ज्यांच्या टूरबरोबर आपण आलो आहे तर त्यांच्याबद्दल मला काही सांगायचं आहे. तर ही जी ट्रिप आहे ही ट्रिप आम्ही मुंबईवरनं 6 दिवसाची 5 नाईट 6 डेची आमची ट्रिप आहे. मे बी कॉमन ट्रिपमधनं ह्यांच्यामध्ये आलेलो आता या ट्रिपला. ह्यांच्या आधीच्या ट्रिपला मी खूप मजा केली होती, खूप धमाल झाली होती. आणि आता इंटरनॅशनल फर्स्ट राईड आहे तर म्हटलं आपण एकदा ग्रुप टूर करूया. नंतर मग सेकंड ट्रिप करताना आपल्याला सोपं पडेल, कसं काय आहे ते माहिती पडेल. आणि तर ह्याचे फ्लाईट्स आहेत त्याच्यामध्ये फ्लाईटचे तिकीट्स, विजा, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व होत्या या पूर्ण ट्रिपमध्ये, ह्या पॅकेजमध्ये. तर हे पॅकेज आम्हाला 94,000 रुपीजमध्ये 6 डे आणि 5 नाईट्सचं असं हे पॅकेज आहे. त्याच्यामध्ये सगळे तिकीट्स मतलब एंट्री तिकीट्स ते सुद्धा इन्क्लूड आहेत. ओन्ली फूड पण हॉटेल स्टे, फूड, गेट पास सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओन्ली तुम्ही बाकी जे काही लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे करतात तर ते तुम्हाला तुमचे पैसे पे करायचे. जर तुम्ही कुठे जाण्यासाठी किंवा मार्केटला जाताना तुम्ही जर कॅब केली किंवा अजून काही केलं तर त्याचे पैसे तुम्हाला तुमचे पेड करावे लागतात. बाकी यांचं फूडची क्वालिटी चांगली असते. आता ह्या ट्रिपमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतील. यांच्या इंटरनॅशनलचे जे कॉन्टॅक्ट्स वगैरे खूप चांगले आहेत असं माझा अंदाज आहे. तर आम्ही आता कंटाळा येतो आहे फ्लाईटमध्ये. मला आता बसू एक तर मध्ये बसलो त्यामुळे सारखं उठू पण शकत नाही. इकडे विंडो पण बंद केली, खूप ऊन येत होतं म्हणून. आणि तो झोपला पण आहे त्यामुळे मी एकदम हळू आवाजात बोलतो आहे. एअर होस्टेस येते माझ्या पाठवून. आपण पोचलेलो लगभग जवळ झालेलो आहे. आणि आता आपण हॉर्मुझ स्टेटमध्ये आहोत. आणि खाली बरेचसे छोट्या छोट्या वरतून दिसणाऱ्या छोट्या बोटी आहेत पण त्या ऑलमोस्ट खूप मोठ्या आहेत. ओमानपर्यंत आपण आहोत मला आय थिंक सो. पण इथे तर आयडिया नाही आहे. ओके, अरायवलला 25 मिनिट्स आहेत आणि आता लँड पण होणार. क्लासिक अच्छा सीन था वो. मी थोडा नीचे यायला लागतं का. आपण गल्फ कंट्रीमध्ये एंटर केलेलं आणि स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं आपण क्रॉस होतो आहे. लगभग 20 मिनिट्समध्ये आपण आता ग्राउंड टच करू. हायवे रोड एवढे मोठे मोठे आहेत.
तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत दुबई एअरपोर्टमध्ये. आपण बाहेर निघू. मस्त 3 तासाचं फ्लाईट होतं. थोडा कंटाळा आला, झोप पण आली. आता खरी मजा आता उतरल्यापासून सुरू होईल. विमानावर पण बससारखी लाईन लागली. आता आपण आलो आहोत दुबई एअरपोर्टला. वाव, कार्गो दुबई. उझबेकिस्तान. कटिंग मला पहिल्यांदा बघितलं. आपल्याला नाही ना, आपल्याला तिला तसं नाही असतात ना. तर माझ्या मित्रांनो, काय माहीत नाही रे, आता बघूया ना तुझं नेटवर्क येतं काय. ओके. तर आपण आता पोचलेलो आहोत दुबईला आणि बेल्ट नंबर 7 वरनं आपण आपलं लगेज घेणार आहोत. एक तेवढी शॉर्ट ट्रिप आहे, 3 तासाचं फ्लाईट रनिंग आहे. अल दुबई. तर आपण इथे आता फोटो सेशन करतो आणि वाव, फ्लाईट टेक ऑफ झालं आहे. छान वाटलं दुबई एअरपोर्ट. आता बाहेर जाऊया आणि बाहेरची काय परिस्थिती आहे ती बघूया. वेलकम टू दुबई. आपण आलेलो आहोत. आता मेट्रोमधनं चालू आहे लगेज काउंटरकडे. काय माहीत नाही, आमचा ग्रुप आमच्याबरोबर सुटलेला आहे. धावपळ करूया जरा आता. डेस्टिनेशन इकडनं एक्झिट डायरेक्ट बाहेर. तर आपल्या ग्रुप लिडरचे ओळखीचे माणसं भेटलेले आहेत. तर ही आपली हॉटेलची गाडी आलेली आहे आपल्याला पिकअप करायला. आणि हे असं सुंदरचं एअरपोर्ट आहे. एअरपोर्टच्या बाहेरच हा हायवे आहे, पण इकडनं एक्झिट बिलकुल नाही आहे. इथे बाईक पण मस्त चालतात. खूप चालताना बघितले मी आत्तापर्यंत बाईक्स वगैरे इथे. मस्त. चला चला. हां, आता आपण या कारमध्ये आता बसलेलो आहोत आणि हॉटेलकडे चाललेलो आहोत. सही आहे ही कॉम्पॅक्ट कार करायला. सही आहे नाही, हाऊस होम. टूलाल पण आलो, माऊश वगैरे सगळे. दुबईचे रस्ते. हां, मस्टँग नाही, जगवार आहे. हां, नाही नाही, आता नाही दिसत आहे. बुर्ज खलिफा दुसरा वेगळा आहे. हा वेगळा आहे, मरीना वाटतं. नाही, मरीना इथे नाही. रस्ते बघ ना कसे बनवले, तेवढे सगळे मस्त असे. आपण इथे टेस्ला एकदा टॅक्सी करू इथे. टेस्लाची किंवा ती याची पोर्शेची. माझेच बसायची वांदे होणं, ते असं वाकडं होऊन बसायला लागणार. लंचसाठी इथे बस. लंचसाठी पहिले लंच करणार होतो, नंतर रूममध्ये जाऊ. तर लंचला बघूया काय काय आहे ते. कशी वाटली मेन सुरुवात ट्रिपची? दुबईमध्ये आल्यासारखं वाटलं की मुंबईमध्येच फिरल्यासारखं वाटतं. सगळ्या बिल्डिंग आणि ते. संध्याकाळचा माहोल काय आहे म्हणजे आत्ता एअरपोर्टवरून निघालो, मला असं वाटतं सांताक्रूजवरून बाहेर निघालो आणि आता दादरकडे चाललो आहे. अजून तरी हे नाही झालं चेंजेस. जेव्हा आपण मनामध्ये तसंच माहीमच्या खाडीवरून आपण येतो आणि माहीम क्रॉस करून चित्रादेवी क्रॉस दादरला पोचतो. असंच जराचं फील आहे. थोडं आता गती येईल ना. तर हे आहे आजचं आपलं दुपारचं लंच. मेथी मटरचा हे आणि थोडं चिकन आहे आणि सॅलड मी घेतलं आहे भरपूर. तर पहिले लंच करूया.
तर असं काही आमचा रूम आहे. मिडल सूट टाईप आहे. 3 बेड लावले, एक डबल बेड आहे आणि एक सिंगल बेड एक्स्ट्रा लावला आहे. टी व्ही आहे इकडे आणि वॉशरूमचा एरिया आहे. कपाट आहे एक सामान ठेवायला वगैरे. आणि हे असं बाथटब वगैरे वॉशरूम आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना, तुमच्या मित्रमंडळींना पण पाठवा. मराठी माणूस आपला हा जो दुबईचा व्लॉग आहे हा कसा करता येईल, किती स्वस्तात करता येईल, हे सगळं मी या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तो पण धमाकेदार आहे. दोहा क्रूज म्हणून एक एरिया आहे, तिकडे आम्ही आता जाणार आहोत आणि त्या तिकडे जाऊन बोटिंग करणार आहोत आणि म्हणजे सुंदर असा बुर्ज खलिफाचा नजरेने आस्वाद घेणार आहोत. आणि तिकडे आपलं एक डिनर पार्टी पण आहे, तर ते पण आहे. बघूया आता काय काय आहे आमच्या ट्रिपमध्ये. कल्पेशजी आम्हाला काय काय फिरवतात आहेत, कसं काय फिरवतात आहेत, ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आम्ही डे टू डे मॉल आहे, त्या मॉलमध्ये आम्ही जायचा विचार करतो आहे. हे असं आहे दुबई आणि इकडे अशा काही बोटी आहेत, क्रूज टाईप आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे विथ फूडच्या अरेंजमेंट्स आहेत. बोट या क्रूज, त्याला काही म्हणू शकतात तुम्ही.